ICC मेन्स T20 विश्वचषक आणि भारतीय संघ यांच्यात आता फक्त 2 सामन्यांचं अंतर उरलंय. म्हणजे असं म्हणता येईल की अवघ्या काही अंतरावर या विश्वचषकाच्या जवळ भारत येऊन पोहोचलेला आहे आणि अंतिम सामन्याआधी उपांत्य फेरीचा सामना मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर होतोय. क्रिकेटची पंढरी म्हणजे भारतीय क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या वानखेडे स्टेडियमवर उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड असा हा सामना आहे आणि या सामन्याच्या आयोजनाची जितकी जबाबदारी ICC BCCI वर आहे तितकीच जबाबदारी मुंबई क्रिकेट संघटनेवरही आहे. आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक. अजिंक्य नाईक, पुन्हा एकदा एक आव्हान ICC T20 वर्ल्ड कप मेन्स याचं, कारण याआधीही अनेक असे सामने तुम्ही बघितलेले आहेत, पण आता पुन्हा आणखी एक आव्हान आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनला आंतरराष्ट्रीय दर्जाचे मॅचेस, वर्ल्ड कप सारखे मॅचेस, फर्स्ट क्लास मॅचेस ह्याची काय नवीन गोष्ट नाही आहे. कारण आम्हाला वर्षानुवर्ष आम्ही अशा टुर्नामेंट्स होस्ट करत आलो आहे आणि राज्य सरकारचं, मुंबई पोलीसचं किंवा आमची जी पॅरेंट बॉडी आहे BCCI ह्यांच्या सगळ्यांच्या गायडन्समध्ये आम्ही एवढे वर्ष काम करत आलो आहे आणि प्रत्येकाचा आम्हाला सपोर्ट मिळतो. कारण क्रिकेट हा असा एक खेळ आहे जिकडे प्रत्येक भारतीयाचं कुठेतरी म्हणजे अटॅचमेंट आहे आणि मुंबई क्रिकेटचं एक वेगळं नातं पूर्ण क्रिकेट विश्वामध्ये जोडलं गेलेलं आहे. वानखेडेसारखं स्टेडियम हे ऐतिहासिक स्टेडियम आहे. इकडे अनेक असे सामने, कार्यक्रम आजपर्यंत आम्ही यशस्वीप्रमाणे होस्ट केलेत. तर हे काय आम्हाला असं एक डिफिकल्ट आव्हान नाही आहे, एक प्रोसेस आहे आणि ती प्रोसेस आम्ही फॉलो करतोय. अवघ्या काही तासांचं अंतर आहे भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनलसाठी. MCAनं काय काय तयारी केलेली आहे? ICC BCCI हे स्वतःचा एक रोल प्ले करतायत, पण MCAची काय तयारी आहे? मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणून आम्ही कसं क्रिकेट फॅन्सना चांगल्या सुखसुविधा आम्ही देऊ शकतो, एक फॅन एंगेजमेंट कशी करू शकतो, त्यांना चांगलं बेटर फॅसिलिटीज कशा प्रोव्हाइड करू शकतो. छोट्यातली छोटी गोष्ट सांगायची तर फ्री ड्रिंकिंग वॉटर असेल, स्वच्छता असेल, म्हणजे सीट झालं, टॉयलेट झालं. कारण शेवटी त्यांचा जो अनुभव आहे, जो एक्सपिरियन्स आहे तो चांगला असला पाहिजे आणि त्यासाठी ज्या गोष्टी लागतील ती गोष्ट आम्ही MCA म्हणून त्यांना प्रोव्हाइड करण्यासाठी काम करत आहोत. मायक्रो लेवलला प्लॅनिंग आमचं ॲपेक्स काउन्सिल असेल, क्लब सेक्रेटरीज असेल, सगळे व्हॉलेंटियर्स एक पेजवर येऊन कित्येक आठवडे आता काम करत आहे आणि उद्याच्या दिवसाची वाट बघते आहे भारतीय संघ इंग्लंडबरोबर खेळण्यासाठी. आणि प्रत्येकाची इच्छा आहे भारत ह्या सामन्यामध्ये जिंकला पाहिजे आणि येणाऱ्या काळात फायनलमध्ये ट्रॉफी जिंकली पाहिजे. मोठा सामना आहे, त्यामुळे देशभरातले VVIPs वेगवेगळ्या क्षेत्रातले, अगदी राजकारण, समाजकारण, क्रीडा अशा सगळ्या क्षेत्रातले, बॉलिवूड स्टार्स असतील, असे सगळेच जण या सामन्यासाठी येणार आहेत. तर नेमकी काय व्यवस्था त्यांच्यासाठी आहे? कोण कोण सेलिब्रिटीज मॅच बघायला येणार आहे? क्रिकेट म्हणून असे एक काय असं बॅरियर नाही आहे. क्रिकेटला फॉलो करणारे सगळ्याच प्रकारचे, म्हणजे मोठ्यातला मोठा माणूस असो किंवा छोट्यातला छोटा माणूस असो, हा क्रिकेटचा एक फॉलोअर आहे. पण जे आम्ही VIPsला इम्पॉर्टन्स देतो तेवढंच इम्पॉर्टन्स आम्ही जे क्रिकेट फॅन्स येणार आहेत त्यांना पण तेवढंच इम्पॉर्टन्स देत आहोत. त्याला लागणारे जी काही सिक्युरिटी प्रोटोकॉल्स असतील ते मुंबई पोलीस बरोबर आम्ही एकत्र काम करतोय. त्यांचं मार्गदर्शन आहे आम्हाला. कमिशनर सर असतील किंवा त्यांचं पूर्ण जी पोलीस टीम आहे ही आम्हाला ज्या ज्या कंप्लायन्सेस केल्या पाहिजे, ज्या स्टेप्स घेतल्या पाहिजे त्याच दिशेने आम्ही इम्प्लिमेंट करण्याचं काम आमची पूर्ण टीम करत आहे. ज्या ठिकाणी आता आपला हा इंटरव्ह्यू सुरू आहे तो प्रेसिडेंट बॉक्स आहे. अत्यंत प्रतिष्ठेचा, अत्यंत मानाचा असा प्रेसिडेंट बॉक्स समजला जातो. असं म्हटलं जातं आहे की राजकीय क्षेत्रातल्या खूप मोठ्या व्यक्ती उद्या या सामन्याचा थरार बघायला येणार आहेत असं म्हटलं जाते. काही केंद्रीय मंत्रीही इथे येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आम्हाला जे काही इन्स्ट्रक्शन्स उद्या येतील मॅचच्या आधी ते आम्ही फॉलो करू. सर्वच उच्चस्तरीय किंवा मंत्रिमंडळातली लोक, माननीय मुख्यमंत्री असतील, हे सर्वच उद्या मॅच अनुभवायला इकडे येतील. जे आम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशन करत आलो तेच आम्ही करू. त्यांना जे काय चांगलं होस्ट करता येईल ते आम्ही होस्ट करणार आहोत. सगळ्यांना ॲक्च्युली वाट आहे उद्याच्या मॅचची आणि भारतीय टीम आपली कशी परफॉर्म करेल ती सगळे आमची उत्सुकता आहे. उद्या आमचे VIPs खरं भारतीय टीम आहे आणि त्या टीमला बॅक करण्यासाठी हे सर्वच चांगली लोक मुंबई भारतातनं येतील
आणि त्यांना आम्ही इकडे चांगल्या प्रकारे होस्ट करू, एवढंच तुमच्या माध्यमातून मी सांगू शकतो. शेवटचे 1-2 प्रश्न आहेत की दोन्ही संघ भारत आणि इंग्लंड मुंबईत दाखल झालेले आहेत आणि याच वानखेडे स्टेडियमवर ते आपला कसून सराव करतायत आणि उपांत्य फेरीच्या सामन्याची त्यांची तयारी सुरू आहे. या संघासाठी काय फॅसिलिटीज आपण दिलेल्या आहेत जेव्हा ते या मैदानावर सराव करतात? जे इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आहे, जे प्रोटोकॉल्स ICC BCCI आम्हाला एक SOP म्हणून देते, त्या गोष्टी आम्ही इम्प्लिमेंट करतो. वानखेडे स्टेडियमचा 50 वर्षाचा इतिहास आहे. असे अनेक सामने आम्ही होस्ट केलेत. तर नवीन ॲज सच काय नाही, जे बेटर करता येईल, जे अपग्रेडेशन करता येईल त्या गोष्टी आम्ही ऑलरेडी इम्प्लिमेंट केल्या आहेत. जे आमचे व्हॉलेंटियर्स आहेत सगळे, आज मॅनेजमेंट स्टुडंट्स पण आम्ही इन्वॉल्व केले आहेत, जे मास्टर्स वगैरे करतात. मग आता त्याचा दर्जासुद्धा आम्ही वाढवला आहे की कसेच शिक्षित लोक इकडे येतील आणि फॅन एक्सपिरियन्स कसा चांगला करता येईल. तर ज्या ज्या गोष्टी करता येतील, ज्या युनिक गोष्टी करता येतील, जे टेक्नॉलॉजीचा वापर करता येईल, सिक्युरिटी पॉईंट ऑफ AI टेक्नॉलॉजी असेल, सर्व गोष्टी आज वानखेडे स्टेडियमवर आम्ही इम्प्लिमेंट केल्या आहेत उद्याचा जो सामना आहे हा सक्सेसफुल करण्यासाठी. भारतीय संघाला तुम्ही कशा शुभेच्छा द्याल त्यांच्या पुढच्या वाटचालीविषयी आणि एकूणच विश्वचषक पटकावण्यासाठी? अगदी थोडक्यात. भारतीय संघाला आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत. आम्हाला आमचा जो क्रिकेटपटू आहे, बॉलर्स असतील, बॅट्समन असतील किंवा फिल्डर असतील, हे कशी उच्च दराची कामगिरी करू शकतात याच्यासाठी माझ्या प्रार्थना असेल पूर्ण MCAच्या वतीने. आणि भारतातले प्रत्येक जो नागरिक आहे ह्याच लाईन्सवर त्यांच्यासाठी उद्या प्रे करतील. TV9 मराठीशी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार. आपण बघू शकतो सध्या आपण वानखेडे स्टेडियमवर आणि अवघे काही तास उरलेले आहेत उपांत्य फेरीचा सामना सुरू व्हायला. भारत विरुद्ध इंग्लंड असा हा सामना असणार आहे आणि हा सामना जिंकून भारत पुढे फायनल्ससाठी गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर जाऊन आपली वाटचाल करू शकतो असा फॅन्सचा एकूण अंदाज आहे किंवा फॅन्स त्याच पद्धतीनं उद्या या वानखेडे स्टेडियमवर सर्व भारतीय क्रिकेटपटूंना शुभेच्छा देताना किंवा त्यांच्या नावाचा जयघोष करताना त्यांच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावताना आपल्याला इथे पाहायला मिळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट चरणसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.